माझा विरोधक जयवंत सरगर असणार आहे. माझा विरोधकच दुसरा कोणी नाही. पार्टीतला विरोधक जयवंत सरगर. मग बाकीचे विरोधक हे आहेतच. त्यांचं काय, पार्टी सोडून विरोधक आहेत, पण माझा मेन विरोधक हा जयवंत सरगर आहे. आपल्याला शिकवणच आहे, जिथं अन्याय तिथं आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. पवार साहेबांना जसं पडळकर साहेब नेहमी म्हणतात की बाबा ही सत्तेशिवाय जगू शकत नाही, तसं जयवंत सरगर हा सत्तेशिवाय जगू शकत नाही. कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे ते वरच्या त्यांनाच माहीत, मला कसं सांगता येणार. जयवंत सरगरला गेल्या पंचायत समितीला रात्रीच्या 2:30 वाजता घरातली मंगळसूत्र आणून ठेवून घाण ठेवून पैसे ट्रॅव्हल्सला दिले. शब्द दिलेलाच आहे मला एकदा सोडून 3 वेळा शब्द दिलाय. स्वतः जयवंत सरगर यांनी शब्द दिलाय. आज 19 वर्ष झालं साहेबांसोबत आहे, पण आता न्याय दिला नक्कीच. सगळ्यांना विचारात घेऊनच अर्ज माघार घेतला जाईल. कुणीतरी सांगितलं कोणाचे तरी निवडून येण्यासाठी, कोणाला तर पाडण्यासाठी मी अर्ज काढणारही नाही. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. निंबवडे जिल्हा परिषद गट ही निवडणूक हायटेक होणार आहे. या निवडणुकीमध्ये अनेक चेहरे मैदानामध्ये उतरलेले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून सौ माधवी ब्रह्मानंद पडळकर या निवडणूक लढवत आहेत आणि शिवसेनेकडून विद्याताई सचिन मोटे या निवडणूक लढवत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीकडून निंबवडे पंचायत समिती गणातून जयवंत भाऊ सरगर यांची उमेदवारी फायनल झाल्याचं स्पष्ट होतंय आणि त्यांच्यासोबतच ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ते विक्रम देवडकर आपल्यासोबत आहेत. ते अपक्ष त्यांनी अर्ज ठेवलेला आहे, परंतु पडळकर साहेबांचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता आज निंबवडे पंचायत समिती गणातून अपक्ष निवडणूक का लढवतोय याची सविस्तर चर्चा करण्यासाठी ते आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्हाला तिकीट दिलं नाही, तुम्हाला एबी फॉर्म दिला नाही आणि तुम्ही अपक्ष लढणार आहे ही निवडणूक. तुम्ही निवडणूक का अपक्ष लढताय? कारण कसं आहे, माझ्याबरोबर आमच्या नेत्याचं असं मत असतं कायम, प्रत्येक वेळेस अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे. नेत्याची आपल्याला शिकवणच आहे, जिथं अन्याय तिथं आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढा देणं फार महत्त्वाचं आहे. कुठल्याही क्षेत्रात जावा, जिथं अन्याय तिथं आम्ही कायम आहे. त्या पद्धतीनं आपलं चाललं नियोजन. आपण 100% लढणार आहे. तुम्हाला ग्रामपंचायतच्या वेळेस काही शब्द दिले होतं असं कार्यकर्त्याकडून समजले, त्याची नाराजी आहे म्हणून तुम्ही अपक्ष लढणार आहे? नाही, शब्द दिलेलाच आहे मला एकदा सोडून 3 वेळा शब्द दिलाय. स्वतः जयवंत सरगर यांनी शब्द दिलाय. त्याच्याबरोबर साहेब होते शब्द देताना, माजी सरपंच मंगेदादा होते, कुंडलापंच होते, कैलास वाघमारे होते. सर्व निंबवडे गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती होत्या की बाबा त्यावेळी शब्द दिला. त्यावेळी मी एकटा नक्कीच नव्हतो. आणि परत साहेबांनी गावाच्या समोर असं सांगितलं की बाबा इथून पुढच्या काळात ज्यावेळेस येईल त्यावेळेस विक्रम तुझा विचार केला जाईल. त्या दृष्टीनं मी फॉर्म भरलाय, मी लढणार आहे नक्कीच. मग जो एबी फॉर्म होता ते तुम्हाला मिळालाय का? नाही, मला एबी फॉर्म मिळाला नाही. साहेबांनी काय केलंय त्यांना दिलंय, त्यांचं वरच्या लेवलनं काय झालंय याची काय मला आयडिया नाही. डॉक्टर बेटी पिंजारे सुद्धा भाजपकडून त्यांनी अर्ज भरला होता, त्यांना सुद्धा फॉर्म दिला नाही. मग नक्की हे राजकारण कोणत्या पद्धतीचं? ते आता कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे ते वरच्या त्यांनाच माहीत, मला कसं सांगता येणार. तो वरच्या लेवलचा विषय आहे, तो माझा विषय नाही. नेता मला न्याय देईल अशी अपेक्षा नक्कीच आहे. आज 19 वर्ष झालं साहेबांसोबत आहे, नेता न्याय देईल नक्कीच. वाटते का न्याय देईल? आता उद्या तुम्हाला समजा उमेदवारी अर्ज आहे तो माघारी काढून घेण्याची काही विनंती केली तर तुम्ही माघारी घेणार का? साहेब, मी माघार घेत असताना माझ्याबरोबर मी एकटा नक्कीच नाही. ही सगळी मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना विचारात घेऊनच अर्ज माघार घेतला जाईल. कुणीतरी सांगितलं कोणाचे तरी निवडून येण्यासाठी, कोणाला तर पाडण्यासाठी मी अर्ज काढणारही नाही आणि तसलं काही होणार नाही. सगळ्यांना विचारात घेऊनच अर्ज काढला जाईल. निवडणूक म्हटलं की गाड्यांचा ताप, असंख्य कार्यकर्ते, पैसा, या सर्व गोष्टी लागतात, परंतु तुम्ही पक्षाचा पाठिंबा नसताना सुद्धा अपक्ष लढण्याचं धाडस का ठेवले? कसं आहे, निवडणूक, पैसा, गाड्यांचं ताप ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या नक्कीच नाहीत. आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही. जनता सुद्धा नाही, जनतेला कळतंय कोण पैशाच्या पाठीमागे लागलाय, कोणाचं धोरण काय आहे, कोण सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, ही सगळ्यांना कळतंय. बाबा ज्यांना आता सत्ता होती, प्रस्थापित मंडळी होती, ह्या प्रस्थापित मंडळीने आतापर्यंत काय केलं, कुणाला काय दिलं, कुठल्या आमदाराकडनं किती पैसे आणलं, कोणाला किती दिलं, किती हाणलं, स्वतः कुठल्या मतदारसंघातनं विधानसभेवेळेस किती आणलं, कुणाचं कमिशन किती खाल्लं, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे जनता सुद्धा नाही, जनता नक्कीच या गोष्टीचा विचार करेल. निंबवड्यामधून तुम्ही अपक्ष निवडणूक लढताय, तुमचा विरोधक कोण असणार आहे? माझा विरोधक जयवंत सरगर असणार आहे.
माझा विरोधकच दुसरा कोणी नाही. पार्टीतला विरोधक जयवंत सरगर, मग बाकीचे विरोधक हे आहेतच. त्यांचं काय, पार्टी सोडून विरोधक आहेत, पण माझा मेन विरोधक हा जयवंत सरगर आहे. एवढी तुम्ही काही कालावधी त्यांच्यासोबत होता, मग तुमची एवढी नाराजी काय त्यांच्यावर, ह्या की असं काय घडलं? जयवंत सरगर सोबत भरपूर मी काम केलंय. जयवंत सरगरला गेल्या पंचायत समितीला रात्रीच्या 2:30 वाजता घरातली मंगळसूत्र आणून घाण ठेवून पैसे ट्रॅव्हल्सला दिलेत. पण तो माणूस कोणत्याही कार्यकर्त्याची जाण राखणारा माणूस नाही. तो माणूस फक्त शरद पवार साहेबांना, जसं पडळकर साहेब नेहमी म्हणतात की बाबा ही सत्तेशिवाय जगू शकत नाही, तसं जयवंत सरगर हा सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्ता नसेल तर त्याची चूल बंद आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपण जयवंत सरगरला कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही, जाहीर आहे. आणि माधवी काकींना इथून फटकावणार नाही, ह्याची जबाबदारी आम्ही घेणार आहे. माधवी काकींना कोणत्याही प्रकारचं दगाफटका होणार नाही. माधवी काकींना 100% आम्ही मतदान करणार, ती सीट पडणार नाही, ह्याची जबाबदारी आमची आहे. पण जयवंत सरगर ह्या नावाला आमचा स्पष्ट आणि प्रखर विरोध आहे. कोणत्याही प्रकारे जयवंत सरगरला मदत केली जाणार नाही. आमदार पडळकरांनी जर तुमची समजूत काढली तर तुम्ही सर्व ह्या गोष्टी पाठीवर टाकणार? साहेब माझी समजूत नक्कीच करणार आहे. तो माझा नेता आहे, त्या नेत्याला राजकारणातला देवच मानतोय मी, त्यामुळं तो विषयच राहत नाही. साहेब समजूत काढतील, पण साहेबांना माझ्याबरोबर जी काय नेते मंडळी आहेत छोटी मोठी, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही काय अर्ज काढणार नाही. साहेबांना पण मी सांगितलंय, साहेबांबरोबर माझी चर्चा चालू आहे. काय काय होतं ते त्यावेळेस तुम्हाला सांगेन, आता काय सांगता येणार नाही. तर हे होते विक्रम देवडकर, त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा आपण भावना जाणून घेणार आहोत. कार्यकर्त्यांना थोडं पुढे घ्या. आज तुम्ही विक्रम देवडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, नक्की म्हणजे या नेतृत्वाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? कसं आहे, इथं आम्ही निंबोडे गावात असताना आमच्या नडी अडचणीला फक्त इथं आम्ही शेटला मानतो, पण शेट काय किरकोळ कामाला येऊ शकत नाहीत. इथं आमचा नेताही विक्रम देवडकरच आहे आणि आम्ही अपक्षही लढणारच आहे. आम्ही काय त्यांना सांगणार नाही काढायला. आम्ही 100% मागं आहे आणि सगळे माणसं पण मागं आहेत. आमदार साहेबांनी किंवा ब्रह्मानंद पडळकर यांनी तुमची समजूत काढल्यावर तुम्ही ऐकणार? कसं आहे माहित आहे का, आता आम्ही ऐकून काय करायचं आहे, माणसं दुसरे ऐकत नाहीत ना. सगळे आता आम्ही माणसांसोबत चर्चा केली, माणसं झाली काय करायचं, अर्ज ठेवायचा का काय करायचं, असं असं आपल्याला केलंय, असा असा विषय झालता. तर माणसं म्हणले ते अर्ज काढायचा नाही. आम्ही ऐकून काय करायचं आहे, माणसांनी ऐकलं पाहिजे तर ना. तर मंडळी, हे होते विक्रम देवडकर यांचे कार्यकर्ते. नेत्यानं किती जरी सांगितलं तर आम्ही मात्र यावेळी ऐकणार नाही. आम्हाला अनेकदा शब्द देऊन आम्ही थांबलोय, आम्ही त्यांचा विचार केलेला आहे, परंतु आमचा विचार आजपर्यंत 3 टर्म झाले आम्हाला थांबवण्यात येते, परंतु आता आम्ही थांबणार नाही. आम्ही अपक्ष सुद्धा लढणार आहे आणि तितक्याच ताकदीनं आमचा विरोध हा जयवंत भाऊ सरगर यांना असणार असल्याचं विक्रम देवडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन खलीद जमादार दादा स्वाक्षी, मानदेश प्राईम, आटपाडी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.